फिजिओथेरपिस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं, की स्त्रीच्या जीवनामध्ये तिला फिजिओथेरपी कशाप्रकारे मदत करू शकते? सो जर तुम्ही पाहिलं तर आजच्या घडीला स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करत आहे. समाजसेवा बोला या ॲज अ मदर म्हणून, ॲज अ आई म्हणून या स्पोर्ट्समध्ये बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे ती कार्यरत आहे. अशा या म्हणजे स्त्रीलाही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्याची काळजी घेणंही गरजेचं आहे. तसंच आपण जर बघितलं तर फिजिओथेरपी हे एक माध्यम, एक प्रभावी माध्यम ठरू शकतं अशा 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 स्त्रिया महिलांसाठी, बरोबर. महिलांसाठी. तर आता आपण जसं की आपण थोडंसं कॅटेगराईज केलं, की वर्किंग वुमन्स आहेत किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत, टीनेजर्स आहेत. तर टीनेजर्सचं जर तुम्ही बघितलं तर खूप गोष्टी बघायला येतात, की त्यांचा हंप वाढतोय किंवा मोबाईल जास्त यूज होतोय. तर त्यांचं काहीतरी पोश्चर चुकलेलं असतं खूपदा किंवा त्यांना वेळ मिळत नाही या सगळ्या येस, राइट. एक्सरसाइज आणि गोष्टींसाठी. तर त्यांना त्यांच्यासाठी काय सांगाल किंवा त्यांच्यासाठी काय अशा गोष्टी आहेत? जर तुम्ही आत्ता पाहिलं तर आधी मोबाईलचा यूज नव्हता एवढा. जे आत्ता रिसेंटली मोबाईलचं प्रमाण खूप वाढत चाललंय. हं, हं. त्याच्यामुळे जे सिटिंग पोश्चर असतं, ते कुठे ना कुठे बिघडत चाललंय. सो त्याच्यामुळे फॉरवर्ड हेड पोश्चर, स्कोलिओसिस हे प्रमाण हं, हं, खूप हं. वाढत चाललं आहे. तसंच पाठदुखी, बॅक पेन हे खूप कॉमन प्रॉब्लेम जर तुम्ही बघितलं तर ह्याला कुठे ना कुठेतरी इनफ्लेक्सिबिलिटी बोलतो हं, हं, आपण. हं. त्याचे म्हणजे हालचाल कमी होणं. सो त्याच्यामुळे पण आहे. तसंच बाहेरचं खाणं हेही वाढलेलं आहे. जर तुम्ही बघितलंत तर आजच्या मुलांना पिझ्झा, बर्गर हे जास्त प्रमाणात आवडतं. घरच्यापेक्षा जास्त ते लोकं त्याला प्राधान्य देतात. सो जर आपण बघितलं तर फिजिओथेरपी अशा अशा एजमध्ये फिजिओथेरपी ही पोश्चरल करेक्शन म्हणा, या स्ट्रेचिंग हां. एक्सरसाइज, या ब्रीथिंग एक्सरसाइज जर आपण कुठेतरी त्यांना त्यांना इम्प्लिमेंट केलं त्यांच्यावर, तर हे प्रमाण कमी होत जाईल. हां, मे बी त्यांनी आता सुरुवात केली या सगळ्या गोष्टी करायला, तर पुढे जाऊन पुढे त्यांचे जाऊन इन प्रॉब्लेम्स फ्युचर कमी येस, होतील. राइट.